सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विविध मागण्यांसाठी चाबूक मोर्चा काढलेला आहे। यावेळी सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहेत त्याची चौकशी करावी आणि नवीन भरती प्रक्रियेला मान्यता देऊ नये यासह संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली। सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून काही वर्षांपासून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे। सहकार कायद्याचं उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीची कर्ज वेगवेगळ्या सहकारी संस्थांना देणं, ती बुडवणं आणि परत त्या संस्था बँकेनं गरज नसताना विकत घेणं आणि परत कोणताही करार न करता त्याच लोकांना वेगळ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यावरती त्या संस्था चालवण्यास देणं, असा शेकडो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे आणि तो 88च्या चौकशी अंतर्गत निष्पन्न झालेला आहे। आणि म्हणून आज आमची मागणी आहे सरकारकडे की तात्काळ हे संचालक मंडळ बरखास्त करावं, मागचं संचालक मंडळ आणि हे संचालक मंडळ यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून त्या सगळ्या कर्जांची वसुली व्हावी, कारण तो सभासदांचा पैसा आहे, शेतकऱ्यांचा पैसा आहे आणि त्यांना तुरुंगात टाकावं आणि एक चांगला प्रशासक अधिकारी हा जिल्हा बँकेवरती नेमणूक करावा, अशी आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे। आमचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असा चाबूक मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आमच्या मागण्या बोगस कर्ज वाटप केल्या कर्जदार संस्था व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे व बोगस दाखल्याच्या आधारे भरती झालेल्या तांत्रिक अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बँकेतील 400 कर्मचाऱ्यांची भरती रद्द करावी, नवीन भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात यावी व बँकेची चाचणी लेखी परीक्षण गुन्हे दाखल करावेत, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशा आमच्या मागण्या आहेत।